वाहनं लावलेली आहेत त्यांना नम्र विनंती आहे की आपली जी वाहनं आहेत ती कृपया सीमारेषेच्या बाहेर ठेवायची आहेत. ताबडतोब सहकार्य आवश्यक आहे. एसटीच्या पाठीमागे जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण थोडंसं पाठीमागे बसा, कारण सूचना आलेल्या आयोजकांकडून स्लिपच्या दिशेने जे क्षेत्ररक्षक आहेत, जे प्रेक्षक आहेत, माफ करा, त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं मागे बसा, कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. कालपासून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे. जसं काल आपण सहकार्य केलं तसंच सहकार्य आजच्या दिवशी आवश्यक आहे आणि फक्त 3 सामने उरलेले आहेत. 2 उपांत्य फेरीचे सामने आणि 1 अंतिम सामना. त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी आपले सहकार्याची अपेक्षा आम्ही धरतो. पहिलं षटक घेऊन येतोय भटवाडी रोड यांकडून, तो म्हणजे अबू भडगावकर. त्याच्या समोर आहे तो दुर्गेश आणि नॉस्टॅकला दिसतोय तो निखिल कांबळी. बॉलिंग यांच्या दिशेने पंच म्हणून दिसत आहेत ते कौठणी, मॅन फ्रॉम कौठणी राजू रेगेसर, आणि बॅटिंग यांच्या दिशेने पंच दिसत आहेत ते मॅन फ्रॉम वेंगुर्ला राधाकृष्ण पेडणेकर. यस, पहिल्या षटकातील पहिला चेंडू. पंचाचा नो बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू, अकोट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी. यस, पंचांचा इशारा येतोय फ्री हिटचा. पुढचा चेंडू असेल उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचाचा यस, 2 धावा या ठिकाणी गुणतालिकेमध्ये नोंद केल्या गेल्यात. अबू वडगावकर त्याने एका षटकामध्ये 3 गडी बाद केले तर या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल गणेश कुडो यांच्याकडून. फ्री हिटची या ठिकाणी सुवर्ण संधी होती, परंतु अबू भडगावकरचा एक वेगवान पद्धतीचा चेंडू. दुर्गेशाला चेंडू काही समजला नाही, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. बाकीचं काम पूर्ण केलंय तर यष्टीरक्षक आदित्य सावंत याने. पॉइंटला दिसतोय शोहेब बेक, कव्हर पॉइंटला दिसतोय तो जितू मोरजकर. या ठिकाणी एज लागली होती, पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी लेग बायचा इशारा येतोय. कव्हरला दिसतोय तो सोहेल शेख, त्याच्यानंतर मिड ऑफला दिसतोय तो पिंट्या गावडे. स्क्वेअर लेगला दिसतोय तो निलेश वर्णेकर. शॉर्ट मिड विकेटला दिसतोय तो शेरपू आणि मिडॉनला दिसतोय तो तेजस. डीप लॉंगला दिसतोय तो हर्ष. अभुयाचा पुढचा चेंडू. धावसंख्या 3 धावा. चेंडू फ्लिक केलाय, चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. एक चपळ क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय शेरपू. सुरेख चेंडू अबू भडगावकरचा पाहायला मिळतोय. चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता निखिल कांबळेचा, प्रयत्न पुरेपूर फसतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय तो यष्टीरक्षक आदित्य सावंत. अबू राईट अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सुरेख चेंडू अबू याचा वेगवान पद्धतीचा चेंडू. निखिल कांबळेला चेंडू काही समजत नाहीये. पहिला चेंडू नो बॉल टाकल्यानंतर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाज अबू याच्याकडून. विनंती आहे आपले ॲटम बॉम्ब जे आहेत ते कृपया बाहेर पुढा. आयोजकाकडून सूचना आलेली आहे. पुलचा फटका, चेंडू मात्र व्यवस्थित बसला नाही. चेंडू गेला मिड ऑनच्या दिशेने.
आणि पहिल्या षटकाची समाप्ती होती ती म्हणजे अबू भडगावकरच्या धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 3 धावा. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अबू भडगावकरच्याकडून. लेदर क्रिकेट मधील एक मोठं नाव अबू भडगावकर. बऱ्याच मोठ्या स्पर्धा सुद्धा टेनिस बॉलच्या खेळलेल्या आहे अबू याने आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवताना अबू भडगावकर फक्त 3 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. त्या ब्लू स्टार सावंतवाडी संघाच्या. याच ब्लू स्टार सावंतवाडी संघाने काल आपले जे साखळी फेरीतील सामने खेळले होते त्या 4 सामन्यामधून त्यांना एकाच सामन्यामध्ये फक्त हार पत्करावी लागली होती ती म्हणजे मराठा वॉरियर्स संघाकडून. उरलेले 3 सामने त्यांनी जिंकत उपांत्य फेरी कालच गाठलेली होती. परंतु आज मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशी सुरुवात व्हायला पाहिजे होती तशी मात्र सुरुवात आता झालेली दिसत नाही आहे. परंतु उरलेल्या मात्र 3 षटकामध्ये मोठे फटके खेळण्याची निश्चितच हर्ष येतोय. हा झेल होतोय शक्यता पाहूया झेल होतोय की नाही. नो मॅन स्लॅम जाऊन चेंडू पडतोय. राकेश लाखे चेंडूच्या मागे चेंडू अडवतोय. 2 धावा मिळत आहेत ठिकाणी दुर्गेश याला आणि 2 धावा मिळत आहेत ब्लू स्टार सावंतवाडी संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 5 धावांवरती. उपांत्य फेरीचा म्हणजे सेमीफायनलचा पहिला सामना. एक स्लोअर चेंडू निलेश वेडणेकर शॉर्ट्स करलेला दिसतोय. निलेश वेडणेकरच्या बाबतीत बोलायचं झालं तर बरीच वर्ष क्रिकेटमध्ये आहे निलेश. उपाबाजार संघाचं नेतृत्व प्रतिनिधित्व केलेलं आहे लेदर क्रिकेटमध्ये आणि आता पंच म्हणून सुद्धा बऱ्याच वेळा आपण लेदर बॉल असू देत टेनिस बॉल सुद्धा आपण निलेश वेडणेकरला बघता. परंतु तोच निलेश आज खेळताना दिसतोय या मैदानावरती. एक फुलटॉस चेंडू जातोय मिड विकेटला. पाहूया झेल होण्याची शक्यता. झेल मात्र सुटतोय. लो कॅच जीतो मॅच अशी एक म्हण आहे क्रिकेटमध्ये. जितू मोरजकर माझ्या मते होता. जितूने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी ऐन वेळी मात्र ठिकाणी तेजस येतोय आणि झेल मात्र सोडतोय. जितू झेल खाली पोहोचला होता. 2 धावा मिळतात ठिकाणी निखिल कांबळे सारख्या फलंदाजाला. कारण निखिल कांबळेचा आपण जर झेल सोडला तर निखिल काहीही करू शकतो या सामन्यामध्ये. कारण अशी बरीच उदाहरणं आपण बघितलीत निखिलच्या बाबतीत बोलायचं झालं. परंतु क्रिकेट असा खेळ आहे की चांगला गोलंदाज सुद्धा एका चांगल्या फलंदाजावरती हावी होऊ शकतो. बघूया हर्ष काय करतोय ते. धावसंख्या होते ती 8 धावा. चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय राधाकृष्ण पेडणेकर यांच्याकडून. म्हणजेच पुढचा चेंडू असेल उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या 9 धावा. 9 धावा बिनबाद. या ठिकाणी झेल होण्याची शक्यता परंतु चेंडू जातोय घोषित जागेमध्ये सावंतवाडी बेळगाव स्टेट हायवेवरती. धावसंख्या होती ती म्हणजे 10 धावा. दहा धावा संघाची धावसंख्या होते. बिनबाद 10. अतिशय सुंदर आयोजन सुरेख आयोजन बाबू सावंत मित्रमंडळ आणि विजय जिमखाना मित्र ग्रुप यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते गेले 2 दिवस. सुरेख फटका. पाहूया पुन्हा एकदा जितू मोरजकर चेंडूच्या खाली. जितू मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपतोय कारण जितूकडून शक्यतो 99% झेल मात्र सोडले जात नाहीत आणि जितू दुर्गेश बाद होतोय. एक महत्त्वपूर्ण गडी बाद होतोय तो ब्लू स्टार सावंतवाडी संघाचा. दुर्गेश खबराकडे बाद होतोय. तंबूकडे परततोय आणि त्याची जागा करण्यासाठी मैदानावरती पावलं टाकतोय तो नवीन फलंदाज यश नाईक. संघाची धावसंख्या 10 वरती असताना
पुढचा सामना जो आहे दोन्ही संघांनी रेडी राहायचा आहे. बाबू स्पोर्ट्स आणि देवांश वॉरियर्स या दोन संघांनी. पुढे मारलेला फटका, चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी तेजस याच्याकडून, परंतु तो म्हणतो 2 धावा पूर्ण करतोय यश आणि निखिल. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आहे आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. या षटकामध्ये 9 धावा दिल्यात त्या हर्षाने. 12 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया तिसरं षटक संघातर्फे कोण घेऊन येतोय. चर्चा होते आहे कोणाच्या हातामध्ये तिसरे षटक दिलं जावं. जितू मोरजकर की शेरपू. पुढच्या वर्षी स्पर्धा बाबूसाहेबांनी सांगितलं की भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा असेल. गोलंदाज येतोय बघूया या ठिकाणी जितू मोरजकर, मॅन फ्रॉम सालाईवाडा. जितू मोरजकर एक अनुभवी खेळाडू. लेदर क्रिकेट त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट. जितूने जर 3 गडी बाद केले तर गणेश खुडव याच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. जितू राईट आर्म ओव्हर द विकेट वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन बटवाडी रोड यांकडून. सुरेख फटका मारलाय. पाहूया झेल होतोय की नाही. झेलच्या खाली हर्ष येतोय. येस, हर्ष कुठची चूक करणार नाही. तिसरा गडी बाद होतोय निखिल कांबळेच्या स्वरूपात. संघाला बसलेला हा तिसरा धक्का. तिसरं षटक प्रगती पथावर. हा चेंडू या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर पंच राजू रेगेसर यांचा स्वेर चेंडू असल्याचा इशारा येतोय. एक क्विकर वन चेंडू. चेंडू जातोय मिड ऑफ ला क्रॉस करून डीप लॉंग ऑफच्या दिशेने. अबू भडगावकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिसतोय. ओ या ठिकाणी चौथी धाव घेण्याच्या नादामध्ये आणखीन एक धाव घेण्याच्या नादामध्ये रुपेश आपले विकेट बहाल करतोय प्रतिस्पर्धी संघाला, ज्याची कुठचीही गरज नव्हती यावेळी या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. अबू भडगावकर यांनी टाकलेला जो थ्रो होता तो जितू याच्या डोक्यावरून गेला, परंतु बॅकअप चांगल्या ठिकाणी आदित्य सावंत याचं पाहायला मिळत आहे. आदित्य फेक करतोय, अंडरआर्म फेक करतोय नॉन यांच्या दिशेने. जितू मोरजकरच्या हातामध्ये. जितू मोरजकर कुठची चूक करत नाही आहे आणि रुपेशला धावबाद करत आणखीन एक धक्का देतोय संघाला. रुपेश याची जागा घेतोय नवीन फलंदाज मैदानावरती जातोय, पावलं टाकतोय तो दिलीप मुंडिये. दिलीप एक डाव्याचा फलंदाज जो नॉन स्ट्राईकवरती आपल्याला दिसेल. गुढीपाडव्याच्या तसेच नवीन वर्षाच्या सर्वांना, हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा, उद्या रमजान ईद, त्याच्याही मुस्लिम बांधवांना ॲडव्हान्समध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंडळाकडून. या ठिकाणी रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न होतोय यश नाईक याच्याकडून. प्रयत्न मात्र पुरेपूर बसतोय. गोलंदाजी मात्र चांगली टाकली जाते आहे ती म्हणजे बादशाह संघाकडून. जितू मोरजकर
क्विकर वन ड्राईव्हचा फटका चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला शेरपू चप्पल क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवरती येतोय एका धावेने धावसंख्या पोहोचते 15 धावांवरती 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगती पथावर दिलीप मुंडे या ठिकाणी फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर आल्यानंतर थोडासा बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये डीप स्कॉलर दिसतोय तो तेजस डीप मिड विकेटला दिसतोय तो पिंट्या गावडे आणि काऊ कॉलर दिसतोय तो अबू भडगावकर येस विल्फ्रेड 300 रुपये 0 बॉयज कडून या ठिकाणी लागू झालेले आहेत दिलीप मुंडे याच्यासाठी पंचांचा षटकार येतोय या ठिकाणी इशारा येतोय विल्फ्रेडने सांगायला आणि दिलीप मुंडे यांनी षटकार मारायला वेळ एकच झाली विल्फ्रेड आणि लगेच विल्फ्रेडचे हात स्थिरावले ते 300 रुपयासाठी धावसंख्या होते ती म्हणजे 21 धावा 3 षटकांच्या माझ्या मते अजून तिसरं षटक सुरू आहे चेंडू गेलेला आहे नवीन चेंडू द्यायचा आहे या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक दिलीप मुंडे यांनी काल सुद्धा मराठा वॉरियर संघाविरुद्ध फटकेबाजी केली होती परंतु त्याच्यानंतर ताबडतोब तो जाळ्यामध्ये अडकला परंतु आज मात्र संघाला महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये संघाला गरज आहे ती एका चांगल्या फलंदाजीची माझ्या साथी समालोचक युवा समालोचक कोलजर गावचा आयुष देसाई त्याच्यानंतर गुरु चिटणीस मॅन फ्रॉम माठेवाडा सावंतवाडी आणि गुणलेखक म्हणून अमोल केसरकर आणि प्रसाद खटावकर मॅच रेफरी या ठिकाणी काम पाहत आहेत एक क्विकर वन चेंडू जातो या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर रेगला स्वतः यष्टीरक्षक आदित्य सावंत चेंडू येतोय चेंडू अडवतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण 1 धाव मिळते दिलीप मुंडे याला 1 धाव मिळते ब्लू स्टार सावंतवाडी संघाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 22 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात डीजे आणखीन 300 रुपये माझ्या मते संघाची धावसंख्या होते या षटकाच्या सहाय्याने प्रसाद 28 धावा डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी एक चांगली मेजवानी या मैदानावरती पाहायला मिळते कारण बघितलं तर डाव्या हाताच्या फलंदाजासाठी या ठिकाणची सीमारेषा जी आहे थोडीशी जवळ आहे काल ऋषिकेश कारोडेकर सोन्याने एक षटकार ठोकला होता पुढचा चेंडू घेऊन या ठिकाणी सुरेख फटका या ठिकाणी झेल सोडतोय राकेश लाखे सारखा एक चांगला क्षेत्ररक्षक
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झेल सोडला जातोय. धावसंख्या होते ती म्हणजे 29 धावा. या स्पर्धेचे मॅच रेफरी म्हणून अमित सावंत या ठिकाणी कालपासून काम पाहत आहेत. अमित सावंत स्ट्राईकला दिसते होता यश. बराच वेळानंतर यशला स्ट्राईक मिळते आणि पाहूया यश सुद्धा एक मोठे फटके खेळण्यामध्ये ओळखला जातो. आणि पाहूया या चेंडूवरती राहिलेल्या चेंडूवरती यश काय करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या 29 धावा. पोलटॉस चेंडू पाहूया झेल होण्याची शक्यता. हर्ष या ठिकाणी परत चेंडूच्या खाली आणि कुठची चूक करत नाहीये हर्ष. चेंडू मिडल तसा व्यवस्थित बॅटला आला नाही. धक्का बसतोय ब्लू स्टार सावंतवाडी संघाला. तो म्हणजे चौथा धक्का बसतोय हर्ष यश नायकाच्या स्वरूपात. आणि त्याची जागेसाठी नवीन फलंदाज जातोय मैदानावरती पावलं टाकतोय एक जुना जाणता खेळाडू किरण मेस्त्री. समर्जन कक्षाकडे परतताना दिसत आहेत आणि विक्टर फेराव संदीप मुंडले सुद्धा या सामन्याचा आनंद लुटताना दिसतोय. युट्यूबला बरेचसे प्रेक्षक बरेचसे क्रीडा रसिक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद लुटतायत. राईट आर्म राऊंड विकेट या ठिकाणी झेल होण्याची शक्यता पाहूया. आदित्य सावंत. आदित्य यस आदित्य कुठची चूक करत नाहीये. मॅन फ्रॉम सबनिसवाडा आदित्य पण झेल टिपतोय. आणखीन एक धक्का बसतोय. किरण मेस्त्री बाद होतोय आणि निर्धारित 4 षटकांमध्ये संघ हे येणार काळच या ठिकाणी ठरवेल. येणारी वेळच आपल्याला सांगेल. काही होऊन देत 4 षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता आणि कशा पद्धतीने या ठिकाणी 24 चेंडूमध्ये 30 धावांचा यशस्वी ठिकाणी पाठलाग करतील हे सांगण्यासाठी
फायर का मुकाबला जो कि एक तरफ दिखाई देंगे बादशाह 11 तो दूसरी तरफ ब्लू स्टार सावंतवाड़ी टीम। जी हाँ बाबू मित्र मंडल, वैसे जिमखाना विजय जिमखाना ग्रुप पाड़वा चषक 2025 का पहला सेमीफाइनल का मुकाबला जो कि मैदान के भीतर पहले इनिंग का खेल हुआ खत्म। 24 गेंदों में तकरीबन जीत के लिए 30 रन की आवश्यकता। 24 गेंदे 30 रन की आवश्यकता। पहली ओवर लेकर गेंदबाजी मोर्चे पर निखिल कांबले जो कि दिखाई देते हुए और बल्लेबाजी मोर्चे पर सलामी की जोड़ी मैदान के भीतर। एक तरफ अबू, दूसरी तरफ शोएल। निखिल कांबले जो कि गेंदबाजी मोर्चे पर फील्डिंग सजाते हुए दिखाई देते हुए। टेनिस क्रिकेट.in लाइव यूट्यूब माध्यम से मुकाबला दिखाई देता हुआ। यूट्यूब पर हर एक घर में ये मुकाबला जाता हुआ। पाड़वा चषक 2025 पहला सेमीफाइनल का मुकाबला। तकरीबन 24 गेंदे 30 रन की आवश्यकता। निखिल कांबले गेंदबाजी मोर्चे पर सलामी की जोड़ी मैदान के भीतर। एक तरफ अबू, दूसरी तरफ शोएल। 24 गेंदों में 30 रन की आवश्यकता। क्या ये टोटल चेस कर पाएंगे? क्या ये टोटल रोकने के लिए अपनी गेंदबाजी में कमाल कर पाएंगे? देखना होगा। पहली गेंद लेकर निखिल कांबले, पहला ओवर जो कि पावर प्ले का और मैदान के भीतर दिखाई देता हुआ। जी हाँ, रन में कुछ कमी दिखाई देती हुई निखिल के। पहली गेंद लेकर जो कि निखिल गेंदबाजी मोर्चे पर। हल्के हाथों से खेला, फील्डर मौजूद, लाजवाब फील्डिंग का नजारा, एक रन चुराने में रहे कामयाब। एक रन के साथ पहली गेंद की हुई समाप्ति। खुद का, टीम का और गेंदबाज का खाता खोला। इस बार निखिल कांबले जो कि दूसरी गेंद लेकर गेंदबाजी मोर्चे पर। निखिल टू शोएल। इस बार पटकी हुई गेंद टिप्पा खाने के बाद हल्की सी उछाल लेती हुई, उछाल लेने के बाद विकेट कीपर के 10 रन में चली। 2 गेंदों की समाप्ति, 1 रन स्कोर कार्ड के ऊपर। निखिल कांबले आड़े बल्ले से खेलने की कोशिश। टिकलर जोन सीमित एरिया का मिलेगा 1 रन। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। स्कोर की अगर बात की जाए तो 2 रन स्कोर कार्ड के ऊपर। लेग बाई का इशारा आता हुआ अंपायर रेगी सर की ओर से। लेग बाई का इशारा आता हुआ। मेरे साथ साथी गवर्नमेंट डायरेक्टर महेश डोंगरी सर, गुरु चिंडी सर और सतीश कोलार, प्रसाद सर। ओहो, लाजवाब शॉट का नजारा। रन आउट का चांस, बजी है खतरे की घंटी, पर खराब थ्रो के दौरान निजी रूप से और एक विकेट सफलता मिल सकती थी। रन आउट के रूप में सोहेल जो कि डगआउट की ओर जा सकते थे, पर खराब थ्रो के दौरान बाल बच गए। कुल मिलाकर जी 1 ही रन, 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदे हो चुके समाप्त 4, 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। निखिल कांबले जो कि फील्डिंग सजाते हुए गेंदबाजी मोर्चे पर। पाड़वा चषक 2025 का ये सेमीफाइनल का मुकाबला, पहला सेमीफाइनल जो दिखाई दिया। इस बार खड़ी हुई गेंद, फील्डर नीचे, क्या कैच लपक पाएंगे? हो लाजवाब फील्डिंग का नजारा,
एक ने कैच छोड़ा, दूसरे ने कैच लपका। जी हाँ, इसे कहते हैं कोइंसिडेंस। ऐसे नजारे हर वक्त नहीं दिखाई देते। प्रेशर वाले सिचुएशन में कैच लपकने एक बार चांस मिस हुआ, पर दूसरी बार कैच लपकने में कामयाब रहे और अबू इस बार चले डगआउट की ओर। डीज नया बल्लेबाज हर्ष दिखाई देता हुआ। पुढच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो। बाबू स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि देवांश वॉरियर संघाचा कर्णधार ताबडतोब नाणेफेकसाठी या। विनंती आहे या ठिकाणी विक्टर फेराव यांच्या हस्ते नाणेफेक होईल पुढच्या सामन्याची। विक्टर आपण खाली या। गेंद हो चुकी समाप्त। 5 गेंद, सॉरी 4 गेंदे, 5 गेंदे, 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। जी हाँ, यहाँ पर खराब विकेट कीपिंग का नजारा और उसके दौरान एक अतिरिक्त रन मिलता हुआ। अगर गेंद लपक पाते तो कुल मिलाकर पूरे ओवर में सिर्फ 3 रन बन पाते, पर 1 रन के साथ 4 रन जो कि स्कोर कार्ड पे जीत के लिए जरूरत अभी भी 18 गेंदे 26 रन की आवश्यकता। एक आह्वान बड़ा नहीं है क्योंकि 3 ओवर 26 रन की आवश्यकता। 18 गेंदे 26 रन। दूसरे ओवर लेकर गेंदबाजी मोर्चे पर नया गेंदबाज किरण दिखाई देता हुआ। वाइड का इशारा था हुआ। एक अतिरिक्त रन के साथ स्कोर पॉइंट में बढ़ोतरी, 5 रन जो कि स्कोर कार्ड के ऊपर। खड़ी हुई गेंद और एक विकेट का तो बतन सोहेल जो कि हाउडो के चले डगआउट की ओर। पहली गेंद पर मिलती हुई सफलता जो कि किरण को डीज स्कोर कार्ड बढ़ता हुआ। स्कोर कार्ड
5 रन स्कोर कार्ड के ऊपर। निखिल कांबले जो कि विकेटों के पीछे से फील्डिंग सजाते हुए दिखाई देते हुए। अक्सर देखा है MS धोनी को ऐसे विकेटों के पीछे से फील्डिंग सजाते हुए, पर टेनिस क्रिकेट में फाड़वा चषक 2025 में अब हम दिखाई देते हुए निखिल को। किरण अपनी दूसरी गेंद लेकर गेंदबाजी मोर्चे पर आड़े बल्ले से खेलने की कोशिश, फॉलो थ्रू में गेंद अड़ाने की कोशिश, गेंद लपक ली थी पर मिडन गेंद की हुई समाप्ति। 2 गेंदों का खेल खत्म। स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 विकेट के नुकसान पर 1 विकेट अबू का, 1 विकेट शोएल का। पहले ओवर में अबू आउट, दूसरे ओवर में शोएल डग आउट की ओर, मतलब विकेट देकर। किरण जो की तीसरी गेंद लेकर चले, हल्के हाथों से खेला जब तक थ्रो करते। जी हाँ बजिए खतरे की घंटी और इस घंटी को सहयोग दिया जो कि बल्लेबाज की समाप्ति। चार गेंदों का खेल खत्म। पांच गेंदों का खेल खत्म, सॉरी 4 गेंदों का खेल खत्म। आड़े बल्ले से खेला, 2 फील्डर दिखाई देते हुए जब तक आते थ्रो करते हैं निश्चित रूप से 1 रन चुराने में रहेगी कामयाब और 1 ही रन पर संतुष्ट। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 गेंदों की समाप्ति के बाद। बची हुई 13 गेंदें, 24 रन की आवश्यकता। हल्का से खेला, आखिरी गेंद नॉन स्ट्राइक पर तो दिखाई दिया था। 2 ओवर की समाप्ति, 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए 12 गेंदे, 23 रन की आवश्यकता। इसी बीच चले चलता हूँ सुंदर डिजाई के पास। बाबू सावंत आपली आवश्यकता आहे। बाबू सावंत गेंदबाजी मोर्चे पर यश दिखाई देता हुआ। यश नाइक गेंदबाजी मोर्चे पर 3 विकेट गिर चुके हैं। हर्ष और राकेश जो कि मैदान के भीतर दिखाई देते हुए। 12 गेंदों का खेल खत्म,
स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो स्कोर कार्ड देखा जाए तो 7 रन स्कोर कार्ड के ऊपर, 12 गेंदों में 23 रन की आवश्यकता। इस बार पटकी हुई गेंद, लाजवाब गेंद, मेडन गेंद के साथ पहले गेंद की समाप्ति। लाजवाब गेंदबाजी का नजारा जो कि यश की पहली गेंद पर दिखाई दिया। 5 गेंदों का खेल बाकी। इस बार हवा में गेंद, पहले अटेम्प्ट में नहीं, दूसरे अटेम्प्ट में भी नहीं, कैच छोड़ दिया। रन आउट की संभावना, जी हाँ, खतरे की घंटी और विकेट मिलती हुई जो कि विकेट नंबर 4 ऑन डग आउट ड्यूज। फिर से एक बार बल्ले का अंदरूनी किनारा लिया था, फिर खरा विकेट की का नजारा वहां पर दिखाई देता हुआ निखिल गंभीर की ओर से। गेंद दे चुकी है समाप्त 3, जिसमें एक रन आउट की विकेट मिलती हुई। 3 गेंदों का खेल बाकी। पटकी हुई गेंद, लगभग गेंद रोटेट होते हुए सीमित एरिया, डिक्लेयर का 1 रन। एक रन के साथ स्कोर कार्ड नंबर 3, 4 गेंदों की समाप्ति, 8 रन स्कोर कार्ड के ऊपर, 22 रन की आवश्यकता अभी जीत के लिए। बची हुई 8 गेंद, 22 रन की आवश्यकता। लाजवाब गेंद, ब्लॉक होल्ड में गेंद, गेंदबाज की ताकत जिसको कहा जाता है, गेंदबाज की ताकत जिसको कहा जाता है, गेंदबाज का ब्रह्मास्त्र जिसको कहा जाता है। 5 गेंदों की समाप्ति, स्कोर कार्ड 8 रन, बची हुई 7 गेंद है, 22 रन की आवश्यकता। हो तेज थरार गेंदबाज, गेंद है, 22 रन की आवश्यकता हो गई।
दुर्गेश गेंदबाजी बोर्ड पर 5 गेंदे 21 रन। पटकी हुई गेंद, गेंद चले हवा में, 3 फील्डर और इस बार कोई गलती नहीं और एक विकेट की होती हुई समाप्ति। 2 गेंदे समाप्त। विकेट नंबर 5 जो कि डग आउट की ओर डीप से। दळवी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। संतोष दळवी। तीन गेंदों का खेल समाप्त। 3 गेंदों का खेल बाकी। जी हाँ, मुकाबले में औपचारिकता बाकी दिखाई देते हुए 3 गेंदे 21 रन की आवश्यकता। सीधे बल्ले से खेला, जब तक फील्डर आते थ्रो करते नहीं, जरूर से 1 रन तेजी से लिया। फंबल हुए हल्के से पर 1 रन पर संतुष्ट। 1 रन के साथ स्कोर कार्ड में बढ़ोतरी। 4 गेंदों की समाप्ति, 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदों का खेल बाकी। लगभग मुकाबला झुकता हुआ जो कि टीम ब्लू स्टार सावंतवाड़ी। अंपायर की ओर से व्हाइट बॉल का इशारा आता हुआ इसे अतिरिक्त 1 रन के साथ 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार हवा में गेंद, फील्डर जिप लगाते हैं, थ्रो करते हैं, 1 रन तेजी से, दूसरे रन की कोशिश। बची हुई 1 गेंद, औपचारिकता बाकी मुकाबला में। दिलीप मुंडिये सामना संपल्यानंतर या ठिकाणी यायचं आहे। दिलीप मुंडिये। जी हाँ, हवा में गेंद, कैच लपकने में रहेंगे कामयाब। इसी के साथ जीत लिया मुकाबला और जगह बना लिया है फाइनल में, जो कि टीम ब्लू स्टार। और मैं उसे से आप सबकी रजा लेता हूँ। धन्यवाद। टॉस ₹300 घेऊन जायचे आहेत षटकासाठी लावलेले 0 बॉयज कडून।